नमस्कार मित्रांनो, मेरी ही बिल्ली और मुझसे ही म्याव ही म्हण आपल्याला माहिती आहे. म्हणजे जे मांजर एखाद्या घरात राहतं, तिथेच डोळे मिटून का होईना दूध पितं, तिथेच झोपतं फिरतं, पण आपल्या मालकाला जेव्हा म्याव करून गुरकावून दाखवतं तेव्हा मालक तिला म्हणतो की अरे माझ्याच घरी राहतोस, माझंच खातोस आणि मलाच डोळे वटरून दाखवतोस, कसं चालणार हे? अशीच अवस्था आता शेजारच्या बांगलादेशची झालेली आहे. आजच बातमी प्रसिद्ध झालेली आहे की अदानी उद्योग समूहाने बांगलादेशचे नवनिर्वाचित, खरं निर्वाचित नाही, नेमलेले सरकारचे सल्लागार प्राध्यापक मोहम्मद युनूस, नोबेल पारितोषिक विजेते, यांच्या प्रशासनाला सांगितलं आहे की तुमचं कर्ज $50 कोटी वरती गेलेलं आहे. अदानी उद्योग समूह झारखंडमधल्या गोदा इथून बांगलादेशला विजेचा पुरवठा करतो. झारखंडमध्ये त्या प्रकल्पात निर्माण झालेली सगळीच्या सगळी वीज बांगलादेशला दिली जाते आणि बांगलादेशचं या प्रकल्पासाठीचं कर्ज आहे ते बांगलादेश आता परत फेडू शकेल का याच्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. बांगलादेशच्या डोक्यावर विजेच्या थकीत बिलापोटी असलेल्या कर्जाची रक्कम $3.7 अब्ज इतकी झालेली आहे. त्यातलं या एका प्रकल्पाचं, अदानीचं, $50 कोटी झालं असेल. मला आश्चर्य वाटणार नाही आपल्याकडचे राहुल गांधी मोहम्मद युनूसना सांगतील भरू नका पैसे, काय आमच्या देशाचं नुकसान झालं तर झालं, पण अदानीचं नुकसान महत्त्वाचं आहे. म्हणजे असे आपल्याकडचे असे कपाळाकरंटे राजकीय नेते असू शकतात. हे सांगायचं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये सत्तांतराला 1 महिना नुकताच पूर्ण झाला. शेख हसीना भारतात येऊन 1 महिना पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर बांगलादेशची घडी विस्कटलेली आहेत. हिंदूंवर हल्ले होत आहेत. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अजून म्हणावी तशी पूर्वपदावर आलेली नाही आहे. नवीन सरकारला परिस्थिती पूर्वपदावर आणताना खूप झगडावं लागत आहे आणि असं करत असताना मोहम्मद युनूस भारतालाच डोळे वटारून दाखवत आहेत. परवा त्यांनी विधान केलं की भारत शेख हसीनांना आपल्याकडे ठेवतं हे काही चांगली गोष्ट नाही आहे. तुम्हाला जर शेख हसीनांना भारतात ठेवायचं असेल आणि शेख हसीनांना भारतात राहायचं असेल तर त्यांनी बांगलादेशच्या राजकारणावर बोलता कामा नये. शेख हसीना बांगलादेशच्या निवडून आलेल्या पंतप्रधान होत्या. जरी निवडणुकांमध्ये काही गैरप्रकार झाले असले तरी त्यांचा आवामी लीग हा पक्ष बांगलादेशमध्ये 15 वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेवर होता. देशातली अर्धी जनता तरी आवामी लीगच्या बाजूनी आहे आणि अशा परिस्थितीत शेख हसीनांनी कुठल्या तरी 3ऱ्या देशात जाऊन शरण घेण्याचा निर्णय रद्द केला आणि मला लवकरात लवकर बांगलादेशात परतायचं आहे अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यांनी हेही जाहीर केलं की बांगलादेशमध्ये जे हत्याकांड सुरू आहे, आवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अल्पसंख्याकांना त्रास दिला आहे, त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि त्याच्यामुळे मोहम्मद युनूस यांना मिरच्या लागल्या. पण शेख हसीनांना बोलताना त्यांनी भारतालाच धमकी देऊन टाकली की तुम्ही जे शेख हसीनांना आपल्याकडे आसरा देऊन बसलायत त्याच्यामुळे बांगलादेशबरोबर असलेल्या संबंधांवर विपरीत परिणाम होतोय. म्हणजे ही धमकी भारताने बांगलादेशला दिली असली तर गोष्ट वेगळी, कारण बांगलादेशची सीमा तिन्ही बाजूनी भारताने वेढलेली आहे. एक छोटीशी पट्टी म्यानमारला लागून आहे. 4थ्या बाजूला समुद्र आहे. त्या समुद्रालाही भारत मनाला येईल तेव्हा अडवून धरू शकतो. भारतातनं बांगलादेशमध्ये 54 नद्या वाहतात. मी काल बडोद्यावरचा व्हिडिओ केला, काही जणांना आवडला, नाही आवडला, पण एक विश्वामित्री नदी बडोद्यात हाहाकार उडवू शकते. भारतातनं बांगलादेशात 54 नद्या वाहतात आणि पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर या नद्या बांगलादेशमध्ये हाहाकार उडवू शकतात.
भारताचा जो व्यापार आहे बांगलादेशशी, त्याच्यातला 80% जास्त भारताची बांगलादेशला निर्यात आहे. भारताचं वीज पुरवठा बांगलादेशला, त्याच्यावर बांगलादेशमधले उद्योग अवलंबून आहे. कारण हा जो एक प्रकल्प आहे अदानींचा, $50 कोटी कर्ज ज्याच्यासाठी बांगलादेशच्या डोक्यावर आहे, त्या एकट्या प्रकल्पामुळे बांगलादेशला अविरत वीज पुरवठा होतोय. नाहीतर बांगलादेशमध्ये जर रोजचे 5 तास 6 तास 8 तास लोड शेडिंग सुरू झालं तर तिथला जो टेक्स्टाईल उद्योग आहे, बांगलादेशमध्ये 3-3 हजार लोक एका शेडमध्ये काम करतात आणि जगभरातले कपडे, बाय द वे हा शर्ट आहे, हा शर्ट बांगलादेशमध्ये बनलेला आहे. योगायोग आहे. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं. मी ॲमेझॉनवर घेतला आणि विकत घेतल्यावर शर्ट घरी आल्यावर बघितलं तर तो मेड इन बांगलादेश निघाला. पण कदाचित हाच शर्ट भारतात टी शर्ट घेतला असता तर आणखीन 100-200 रुपये जास्त किमतीला पडला असता. अर्थात घेताना तो स्वस्त आहे म्हणून घेतला नव्हता, मला एक पांढरा टी शर्ट हवा होता म्हणून घेतला होता. सांगायचा मुद्दा हा की हा जसा टी शर्ट आहे तसं अमेरिकेतले अत्यंत महागडे ब्रँडचे कपडे पण बांगलादेशमध्ये बनतात आणि तिकडनं ते निर्यात केले जातात. पण हे कपडे निर्यात करायचे, या सगळ्या गोष्टींसाठी बांगलादेशला विजेचा पुरवठा अतिशय चांगला असणं आवश्यक आहे. तो जर तसा नसेल तर मग बांगलादेशची अवस्था वाईट होऊ शकते. हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. म्हणजे थोडक्यात काय तर बांगलादेश भारतावर पूर्णपणे अवलंबून आहे. गव्हाच्या निर्यातीसाठी पण, कांद्यांसाठी पण असंख्य गोष्टी आहेत ज्या भारतावर त्या अवलंबून आहेत. बांगलादेशची निर्यात जी काही होते त्यात भारताला असलेली निर्यातही बऱ्यापैकी आहे, जरी 80% आयात असली तरी. आणि त्यामुळे अशी परिस्थिती असताना बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार, जे स्वतः 85-86 वर्षाचे आहेत, जे भारताला डोळे वटरून दाखवत असतील. बाय द वे आणखीन एक गोष्ट सांगतो जी अतिशय महत्त्वाची आहे. या मोहम्मद युनूस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायालाही सांगितलं आहे की हे म्यानमारमधलं सगळे रोहिंगे येतात, रोहिंगे, त्या रोहिंग्यांना आता बांगलादेशला स्वतःच्या देशात ठेवणं शक्य नाही. शेख हसीना त्यांनी ते रोहिंगे स्वतःच्या देशात ठेवले होते, पण मोहम्मद युनूस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आग्रही मागणी केली की या रोहिंग्यांच्या प्रश्नावर तोडगा काढा, नाहीतर ते नाहीतर नाही तिसऱ्या देशात कुठेतरी जातील याची तजवीज करा. आता बांगलादेशला 2च देशांच्या सीमा आहेत, एक म्यानमार आणि बाकी भारत. म्हणजे थोडक्यात त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा असू शकतो की रोहिंग्यांसाठी काहीतरी करा, नाहीतर आम्हाला रोहिंग्यांना भारतात पाठवावं लागेल. भारतात रोहिंग्यांच्या दिदी बसल्याच आहेत. रोहिंग्यांचे लाडके लोकप्रिय नेते, जगातले सगळ्यात कार्यक्षम नेते इथे बसलेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्ला आहेत की जे रोहिंग्यांचं दोन्ही हात विस्तारून स्वागत करतील की या आमच्या इकडे या, कारण तुमच्याच मतांवर आमचं सरकार येणं का नाही येणं हे अवलंबून आहे. पण थोडक्यात बांगलादेशची वळवळ प्राध्यापक मोहम्मद युनूस यांची चालू आहे. त्यांना कदाचित अशी खात्री असेल की आपल्या पाठी जर्मनी असेल, अमेरिका असेल, हे सगळे पाश्चात्य देश असतील आणि त्यांच्या जोरावर आपण भारताला झुकवू शकू. आपल्याला म्हणजे भारतावर आपण अवलंबून असलो तरी भारतालाही शेवटी या पाश्चिमात्य देशांच्या मदतीची गरज आहे आणि त्यामुळे भारत काय करेल, आपल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही आहे. म्हणून म्हटलं की अजित डोवाल आत्ता रशियाला गेलेत. बातमी आहे की हे युक्रेन आणि रशियातल्या शांतता चर्चेसाठी वगैरे वगैरे ते तिकडे गेलेले आहेत, त्याच्यावर मार्ग काय काढायचा वगैरे. पण मला आश्चर्य वाटणार नाही अजित डोवाल यांचं रशिया भेटीमागे त्याच्यात बांगलादेशचाही काहीतरी मुद्दा असल्याशिवाय ते तिथे जाणार नाहीत. कारण म्यानमारच्या उत्तर भागात एक ख्रिस्ती देश निर्माण करण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देशांकडनं होत असेल तर मग भारत त्याला तसं होऊ न देण्यासाठी कोणाची मदत घेणार? हक्काचा मित्र असलेला रशिया आपल्याला पहिले आठवला तरी आश्चर्य वाटणार नाही. आणि पाश्चिमात्य देशांमध्ये या सगळ्या भानगडीत काय चालू आहे, म्हणजे त्यांच्या देशातनं इंटेल गोळा करण्याची ताकद फक्त रशियात आहे आणि चीनमध्ये. चीनकडे आपण जाऊ शकत नाही. तर त्यामुळे रशियाकडे या गोष्टींचा काहीतरी तोडगा आहे.
पण तरी आजचा दिवस बांगलादेशचा आहे आणि त्यामुळे मोहम्मद युनूस बोलतात ते त्यांना बोलून द्यावं. प्रत्यक्षात मात्र जे काही होणार आहे ते त्या मांजरीसारखं, लबाड बोक्यासारखं होणार आहे. भारतावर अवलंबून असून आपल्यालाच डोळे वटारून दाखवणाऱ्या शेख मोहम्मद युनूस यांना लवकरच झटका बसला तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण त्यासाठी आपण सगळ्यांनीही बांगलादेशमधल्या घटनांकडे सजगपणे पाहणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.